गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी मिलिंद कांबळे आजपासून आपणास इतिहास या विषयाचे अध्यापन करणार आहे. हे आपलं इतिहासाचं 12वीचं पुस्तक. यामध्ये मध्यकालीन इतिहासापासून तर आधुनिक इतिहासापर्यंत जगातील ज्या काही घडामोडी झाल्यात त्याचे भारतावरील जे परिणाम झाले त्याची माहिती या पुस्तकामधून आपणास घ्यावयाची आहे. म्हणजे तुमच्या सिलेबसला युरोपचा इतिहास, युरोपच्या इतिहासातील मध्यकाळातील घडामोडी, त्याचप्रमाणे या युरोपच्या इतिहासातील घडामोडींचा भारतावर झालेला परिणाम आणि मग त्यातून पुढे भारताचं पारतंत्र्य, त्यातून भारतानं स्वातंत्र्यासाठी चालवलेली आंदोलने आणि स्वातंत्र्योत्तर भारताची परिस्थिती या सर्वांचा आढावा आपणास या 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून घ्यावयाचा आहे. हे इतिहासाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की जग हे आधुनिकतेकडे कसं पुढं सरकत गेलं. औद्योगिक क्रांतीचे परिणाम, पहिलं आणि दुसरं महायुद्ध आणि या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम आणि त्यासोबतच भारत आणि भारताचं स्वातंत्र्य संग्राम, हा सर्व इतिहास जो आहे तो या तुमच्या 12वीच्या सिलेबसमध्ये आहे आणि तो आपल्यास या वर्षी अभ्यासायचा आहे. युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हा तुमच्या सिलेबसमधला पहिला चॅप्टर आहे. युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या चॅप्टरमध्ये आपणास प्रामुख्यानं खालील मुद्द्यांच्या आधारे हा चॅप्टर अभ्यासावयाचा आहे. युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम हा एक मुद्दा. युरोपातील प्रबोधनाचा काळ, विज्ञानाचा विकास, विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध, भौगोलिक शोध व शोधक, औद्योगिक क्रांती आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो आर्थिक राष्ट्रवाद. तर पहिल्या चॅप्टरची सुरुवात करताना आपणास युरोपातील धर्मयुद्ध कधी झाली, का झाली आणि या धर्मयुद्धाचे परिणाम काय झाले हे आपण थोडक्यात अभ्यासू. आता मध्ययुगाचा कालखंड म्हणजे ज्या कालखंडात प्राचीन कालखंड संपुष्टात येऊन मध्य कालखंडाची सुरुवात होते ते इसवी सन म्हणजे इसवी सनाचे 11वे शतक ते 16वे-17वे शतकापर्यंतचा कालखंड हा इतिहासामध्ये मध्ययुगाचा कालखंड गणला जातो. आता या मध्ययुगाच्या कालखंडाच्या संदर्भामध्ये त्या देशांच्यावरही तो कालखंड अवलंबून आहे. भारतासाठी मध्ययुगाचा कालखंड हा 18व्या शतकापर्यंत येतो, कारण की 18व्या शतकापर्यंत भारतामध्ये आधुनिकतेची सुरुवात झालेली नव्हती. परंतु युरोपियन देशांचा जर विचार केला तर 16व्या शतकापर्यंत तिथं मध्ययुगाचा कालखंड होता. 16व्या-17व्या शतकानंतर तिथं नवीन विचारांना किंवा वैज्ञानिक शोधांना सुरुवात झाली आणि मध्ययुगाचा कालखंड संपुष्टात येऊन तो हळूहळू आधुनिकतेकडे वळू लागला. युरोपमध्ये या मध्ययुगाच्या कालखंडामध्ये काही प्रमुख घडामोडी घडल्या आणि त्यातून प्रबोधनाला सुरुवात झाली. मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधनाला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. यामध्ये भौगोलिक शोध, धर्मसुधारणा चळवळी या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला असं म्हटलं जाते आणि त्यामुळं या मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्याला प्रबोधन युग या नावानं संबोधलं जातं. या काळामध्ये
कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये प्राचीन व ग्रीक रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. मध्ययुगातील ज्या संस्कृती होत्या त्यामध्ये ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती या संस्कृतींचे पुनरुज्जीवन झाले. म्हणजेच काही चांगल्या गोष्टीमध्ये बदल करून त्या परत समाज जीवनानं स्वीकारल्या. त्याचप्रमाणे कला, स्थापत्य, संगीत, तत्त्वज्ञान याच्यामध्येही सुधारणा झाल्या किंवा यात काही नवनिर्माण झालं आणि यामुळं या कालखंडाला प्रबोधनाचं युग असं म्हटलं जातं आणि इथूनच मग नवयुगाला सुरुवात झाल्याचं दिसून येतं. युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम. युरोपामध्ये या मध्ययुगाच्या कालखंडात धर्मयुद्धे झाली. ही धर्मयुद्धे कोणत्या देशांमध्ये झाली तर युरोप आणि मध्य आशियाई देशांमध्ये ही धर्मयुद्ध झाली. धर्मयुद्धाच्या मागचं कारण काय होतं तर जेरुसलेम आणि बेथलहॅम ही जी शहरं होती ती ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिघांच्याही अनुयायांसाठी पवित्र अशी स्थळं होती आणि या स्थळांवर जे मध्य कालखंडामध्ये इस्लामचं वर्चस्व स्थापन झालं तर हे इस्लामचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी ख्रिश्चन धर्मीयांच्याकडून ही धर्मयुद्ध लढली गेली आणि ही स्थळं आपल्या ताब्यात असावा या हेतूने ही युद्धे जी आहेत ती लढली. इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यातील ही शहरे आपल्या ताब्यात घेण्याच्या हेतूने ही धर्मयुद्ध लढली गेली. या आणि इतरही कारणं या धर्मयुद्ध लढण्यामागची होती. याच धर्मयुद्धांना क्रुसेड्स असेही संबोधले जाते. धर्मयुद्धांना पाठिंबा. तर या धर्मयुद्धांना सत्ताधीशांनी तर ही धर्मयुद्ध लढलीच, परंतु जनसामान्यांचा सुद्धा या धर्मयुद्धांना पाठिंबा मिळावा या हेतूने त्या काळातील जे धर्मप्रमुख होते त्यांनी या धर्मयुद्धात जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना आवाहन केलं. ख्रिश्चनांचे धर्मगुरूंना पोप म्हटले जाते आणि या पोप यांनी लोकांना धर्मयुद्धात सामील झाल्यानंतर पापक्षालनासंदर्भात त्यांना विशेष सवलती जाहीर केल्या. म्हणजे धर्मयुद्धात सामील झाल्यानंतर तुम्ही तुमच्याकडून झालेल्या पापातून मुक्त व्हाल अशा पद्धतीची सवलती पोप यांनी युरोपियन जनतेला दिल्या आणि त्यामुळे या धर्मयुद्धात युरोपियन जनतेनेही मनापासून सहभाग घेतला. युरोपातील सामाजिक राजकीय पार्श्वभूमी या युद्धांना कारणीभूत ठरली. राजकीय पार्श्वभूमी म्हणजे सत्ताधीशांचेही या जे प्रमुख शहरं होती हे शहरं आपल्या ताब्यात असाव्या हा प्रयत्न होता आणि त्यातून ही शहरं परत मिळवण्याच्या हेतूने ही धर्मयुद्ध सत्ताधीशांकडून लढली गेली. रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सिरिया आणि आशिया मायनर येथे आपली सत्ता प्रस्थापित करावयाची होती. म्हणजे युरोपातील जे काही सत्ताधीश होते या सत्ताधीशांनाही ही जी शहरं होती जी मुस्लिमांच्या किंवा मुस्लिम सत्ताधीशांच्या ताब्यात होती ती आपल्या ताब्यात असावी असे वाटत होते आणि त्यामुळे इथं आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे या हेतूने ही धर्मयुद्धे लढली गेली. इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमधील धनिकांनाही आशियाई बाजारपेठा प्रस्थापित करावयाच्या होत्या. म्हणजे इटलीतील जे प्रमुख व्यापारी शहरं होती व्हेनिस आणि जिनेवा ही दोन शहरं इटलीतली आणि ह्या शहरातील व्यापारी यांनाही मध्य आशियात आपल्या बाजारपेठा प्रस्थापित करावयाच्या होत्या. म्हणजे मध्य आशियातून आलेला जो वस्तू किंवा उत्पादने आहेत ती युरोपात
पोचवण्याचं काम या व्यापाऱ्यांकडून होत होतं. आणि या व्यापारावर एक प्रकारे तुर्क किंवा मुस्लिम व्यापाऱ्यांचं किंवा अरब व्यापाऱ्यांचं वर्चस्व होतं. तर हे वर्चस्व त्यांना नको होतं. इथं आपलीच सत्ता स्थापन झाल्यानंतर आपल्या माध्यमातून हा व्यापार जो आहे तो होईल, या हेतूनं व्यापाऱ्यांनाही ही शहरं आपल्या ताब्यात किंवा आपल्या सत्ताधीशांच्या ताब्यात असणं आवश्यक वाटत होतं. आणि त्यामुळेही या व्यापाऱ्यांनी या धर्मयुद्धांना पाठिंबा दिला, समर्थन दिलं. यासारख्या विविध कारणांमुळे युरोपातील सत्ताधारी व्यापारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला. पहिलं धर्मयुद्ध 1096मध्ये लढलं गेलं. दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप युजिनियस तिसरा याने फ्रेंच देशाचा राजा 7वा लुई आणि जर्मन देशाचा राजा 3रा कॉन्रॅड यांना मदतीस घेतले आणि हे दुसरं धर्मयुद्ध लढलं. परंतु तुर्कांनी या धर्मयुद्धात त्यांचा पराभव केला. या काळात इजिप्तचा प्रमुख जो सलादिन होता, त्याने इसवी सन 1187मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले. एकूण 9 धर्मयुद्धे झाली आणि या धर्मयुद्धांचा शेवट झाला. तरीही जेरुसलेम आणि त्या परिसरातील प्रदेश हा इस्लामी सत्ताधीशांच्याच ताब्यात राहिला. म्हणजे धर्मयुद्धाचा मूळ हेतू जो होता तो काय होता की जेरुसलेम, बेथलहॅम ही जी शहरं होती, जी ख्रिश्चनांची पवित्र शहरे म्हणून ओळखल्या जात होती किंवा ख्रिश्चन जनतेच्या मनात ही स्थळांबद्दल आदर होता, तर ही स्थळं परत घेण्याच्या हेतूने ही धर्मयुद्ध लढली गेली. त्यासाठी पोप यांनी जनतेला आवाहन केलं. सत्ताधीशांनीही या धर्मयुद्धामध्ये आपलं सैन्य पुरवलं किंवा युरोपातील इतर सत्ताधीश म्हणजे फ्रेंच, इटली, जर्मनी हे सत्ताधीशही या धर्मयुद्धामध्ये एकीनं लढले. परंतु एवढं करूनही त्यांना ही शहरं काही आपल्या ताब्यात घेता आली नाहीत. आणि एकूण जी 9 धर्मयुद्धे लढली गेली, या धर्मयुद्धांचा शेवट असा झाला की ही शहरे ती ख्रिश्चन सत्ताधीश आपल्या ताब्यात घेऊ शकली नाहीत. ती इस्लामी सत्तेच्याच ताब्यात राहिली. धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. आता ही धर्मयुद्ध लढली गेली ख्रिश्चनांकडून. तुर्कांच्या आधिपत्याखाली असलेली जेरुसलेम, बेथलहॅम ही पवित्र स्थळं वापस ख्रिश्चनांच्या ताब्यात यावी या हेतूनही ही धर्मयुद्धे लढली गेली, परंतु त्यांना त्यात अपयश आलं. तर या अपयशाची कारणं काय होती? युरोपियनांच्या दृष्टिकोनातून ती कारणं इथं दिलेली आहेत की या धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले, कारण सत्ताधीश आणि पोप यांचा संकुचितपणा हे एक कारण या धर्मयुद्धाच्या अपयशांमध्ये दिसतं. दुसरं, धर्मावरील कमी झालेली श्रद्धा. म्हणजे याच काळामध्ये जे धार्मिक कर्मकांड मोठ्या प्रमाणात फोफावलं होतं, त्यामुळेही जनता पोप किंवा धर्मगुरूवरील त्यांची जी निष्ठा होती ती कमी होऊ लागली आणि त्यामुळेही हे एक कारण जे आहे धर्मयुद्धाच्या अपयशासाठी सांगितलं जातं. तिसरं, युरोपातील विविध राजांमधील एकीचा अभाव. युरोपात जी इटली, जर्मन, फ्रेंच किंवा इतर जी सत्ताधीश होती यांच्यामध्ये या धर्मयुद्धांच्या दरम्यान जी एकी पाहिजे होती ती एकी नंतरच्या धर्मयुद्धात दिसून आलेली नाही आणि त्यामुळेही या ऐक्याच्या अभावापायी या धर्मयुद्धामध्ये युरोपियन सत्ताधीशांना पराभूत व्हावं लागलं. पोप व जर्मन सम्राटातील वितुष्ट. जर्मन सम्राट आणि पोप यांच्यामध्येही बेबनाव निर्माण झाला आणि पोप आणि जर्मन सम्राटातील वितुष्ट हे एक कारण या अपयशासाठी सांगितलं जातं. बायझंटाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव. म्हणजे युरोपातील जे इतर सत्ताधीश होते जे एकीनं सुरुवातीच्या काळात धर्मयुद्धामध्ये लढले होते, तशी एकी नंतरच्या धर्मयुद्धाच्या काळामध्ये दिसून आली नाही आणि त्याचा परिणाम या धर्मयुद्धामध्ये त्यांना अपयश आल्याचं दिसतं.
या धर्मयुद्धाचे परिणाम काय झाले तर वेगवेगळ्या इतिहासकारांनी त्याच्या परिणामांची चर्चा केलेली आहे. धर्मयुद्धाच्या मुळे सरंजामशाहीचा अस्त झाला असं म्हटलं जातं. मध्ययुगाचा युरोपचा समाज हा सरंजामी व्यवस्थेमध्ये राहत होता. सरंजामशाह हा एक प्रकारे एका मोठ्या भूभागावर राज्य त्याचं चालत असे. तो राजाच्या अधीन जरी असला तरी त्या भूभागावर एक प्रकारे त्याची हुकुमशाही चालत असे. त्यामुळं ही सरंजामशाही जी सर्वसामान्यांचं शोषण करणारी होती, ही सरंजामशाहीचा अस्त या धर्मयुद्धामुळे झाला. म्हणजे हा एक चांगला परिणाम या धर्मयुद्धामुळे झाल्याचं दिसतं. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. धर्मयुद्धाच्या नावाखाली जे अवडंबर पोपांनी माजवलं होतं आणि त्यामुळं पोपबद्दलची जी श्रद्धा होती सामान्य जनतेमध्ये, ती जनता हळूहळू या पोपवरील त्यांची श्रद्धा जी आहे ती कमी कमी होत गेली. म्हणजे धर्मसुधारणा चळवळींना चालना मिळाली. मध्य आशियात वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे सुरू झाली. जरी धर्मयुद्ध झाली तरी धर्मयुद्धाच्या नंतरही युरोपाचा मध्य आशियाई जनतेशी संपर्क काही तुटला नाही. विविध वस्तूंची देवाणघेवाण जी आहे ती युरोपातून मध्य आशिया आणि मध्य आशियातून युरोपात होत होती. त्यामुळे एक नवा व्यापारी वर्ग या धर्मयुद्धाच्या नंतरच्या कालखंडामध्ये उदयाला आला आणि जर्मनीतील जी शहरे होती ही शहरांना ह्या व्यापाऱ्यांसाठी खुली झाली आणि नवा व्यापारी वर्ग उदयाला आला. वेगवेगळे युद्धतंत्रामध्ये बदल घडून आले. धर्मयुद्धाच्या नंतर युद्धतंत्रामध्ये अनेक बदल घडून आले. युरोपातील स्थापत्य, किल्ले बांधणी या गोष्टी आणि मध्य आशियातील स्थापत्य, किल्ले बांधणी या गोष्टी यांच्या देवाणघेवाणीतून नवीन स्थापत्यकलाची जी आहे ती सुरुवात झाली. किल्ल्यांच्या लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी गोष्टींमध्ये युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले. म्हणजे युरोपियन राष्ट्रांनी या लष्करी तंत्रामध्ये प्रामुख्याने बदल घडून जे आले ते या धर्मयुद्धाचे परिणाम म्हणून सांगता येतील. लढाईचा खर्च भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नवीन करांना लागू करण्यात आले. तर जनतेकडूनच लढाईचा खर्च जो आहे तो राजा वसूल करत असे आणि ह्या युद्ध खर्चापोटी मोठ्या प्रमाणात कर हे थेट राजाने जनतेवर लादले आणि त्यातून राजाच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होऊ लागली. युरोपियन लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, अत्तरे, पोशाखांचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती व रेशीम कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टी जी आहेत त्यांचा परिचय युरोपियन जनतेला झाला. धर्मयुद्धानंतर जो व्यापार उदीम वाढीस लागला, या व्यापारामुळे युरोपियन लोकांना अपरिचित असलेली वेगवेगळी फळं किंवा वापरवयाची कापडं, साखर किंवा मसाल्याचे पदार्थ, रेशीम कापड, औषधी इत्यादी गोष्टी ज्या आहेत या युरोपियन लोकांना नव्या होत्या त्यांच्यासाठी, त्यांचा परिचय या धर्मयुद्धानंतर झाला. धर्मयुद्धाच्या काळात अरबांशी आलेल्या संपर्कातून युरोपियन राष्ट्रांचा अनेक नवीन विषयांशी संपर्क आला. म्हणजे अरब राष्ट्रांनी मध्य आशियातील जे गणित असेल किंवा औषध निर्माण असेल किंवा इतर गोष्टीतलं जे ज्ञान होतं हे ज्ञान त्यांनी आपल्या भाषेमध्ये लिहून ठेवलं होतं. तर युरोपाचा अरब राष्ट्रांशी संपर्क आला आणि यातून एक नवं क्षेत्र, दालन
युरोपियनसाठी खुलं झालं. रसायनशास्त्र, संगीत इत्यादी क्षेत्रातील जे ज्ञान होतं, हे ज्ञान या धर्मयुद्धानंतर मध्य आशियाच्या माध्यमातून युरोपपर्यंत पोहोचवलं गेलं. या क्षेत्रात अरबी जे शब्द होते, हे अरबी क्षेत्र युरोपियन लोकांनी आत्मसात केले. म्हणजे अरब राष्ट्रांनी जे संगीत किंवा वेगवेगळ्या विषयासंदर्भात जे लिखाण केलं होतं, तर काही शब्द जसेच्या तसे उचलण्याचं काम जे आहे युरोपियन लोकांनी केलं. तर हे युरोपियन लोकांचा धर्मयुद्धाच्या माध्यमातून जो संपर्क आला मध्य आशियाशी, आणि या मध्य आशियाई लोकांशी संपर्क आल्यामुळे त्यांना कोणकोणत्या नव्या गोष्टी पाहायला मिळाल्या किंवा वाचायला मिळाल्या, आणि या नव्या गोष्टीतून एका नव्या युगाकडे वाटचाल जी आहे ती युरोपची झाली. म्हणजे मध्ययुगाकडून मग हा खंड हळूहळू आधुनिक युगाकडे वाटचाल करू लागला. तर हा सुरुवातीच्या कालखंडातील धर्मयुद्ध आणि धर्मयुद्धाचे परिणाम हे आपणास थोडक्यामध्ये विशद करता येईल. नंतरचा आपला मुद्दा जो आहे युरोपातील प्रबोधनाचा काळ. म्हणजे धर्मयुद्धानंतर युरोपात प्रबोधनाचं युग जे आहे ते सुरू झालं. तर हे प्रबोधनाच्या युगासंदर्भात आपण पुढच्या लेक्चरमध्ये माहिती घेऊया.